आमचे संकट मोचन अजीव पाटील, रुपेश जाधव. पवनपुत्र मारुतीरायांना संकट मोचन म्हटले जाते, मात्र आमचे संकट मोचन म्हणजे अज्जू दादा अर्थात बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव, माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील. आम्हाला राजकारणात काही कायदेशीर किंवा काही अडचण आली की पहिलं नाव आठवतं ते म्हणजे अजीव पाटील यांचं. यावेळी त्यांचा वाढदिवस नेमका बजरंगबली संकट मोचन हनुमानजीच्या शनिवारीच आला आहे. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करताना अनेक अडचणी ह्या येतच असतात. काही अडचणी अशा गंभीर असतात की डोकं कामच करीत नाही. मात्र अशा प्रसंगी आम्हाला प्रत्येक कामामध्ये कुठे काही अडचणी आल्या की पहिलं नाव आठवते ते म्हणजे अज्जू दादांचं. मग ती अडचण कायद्याची असू दे, राजकीय की दुसरी कसलीही असू दे, त्यातून कसा मार्ग काढायचा हे अज्जू दादा समजावून सांगत. त्यातूनच आम्ही पुढे शिकत गेलो. माझ्या राजकारणामध्ये मला आतापर्यंत सभापती, उपमहापौर, महापौर अशी सगळीच पदे भेटली. परंतु जेव्हा अडचणी आल्या तेव्हा त्यावेळी अज्जू दादांना सांगितल्यानंतर त्यांनी त्या सर्व सोडून दिल्या आहेत. आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर हे डॅशिंग आहेत. त्यांच्या समोर काही कार्यकर्ते जाण्यासाठी दचकतात, परंतु बवियाचे सारे कार्यकर्ते अज्जूभाईंशी नेहमी संपर्कात राहून आपल्या समस्या सोडवून घेतात. त्यांचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. कितीही कठीण प्रसंग असले तरी ते डोकं शांत ठेवून काम करीत असतात. अत्यंत संयमी वागणे हा त्यांचा स्थायी भावच आहे. म्हणूनच बवियाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आपुलकीची, आदराची भावना आहे. बवियाच्या कुठल्याही गोष्टीत विरोध करणे व त्या विरोधात रान उठवणे, बॅनरबाजी करणे यासाठी बविया विरोधक टपलेलेच असतात. प्रत्येक वेळी वसईकरांनी ते अनुभवले आहे. राष्ट्रीय मॅरेथॉनलाही दरवर्षी असाच विरोध केला गेला, हे सर्वजण जाणून आहेत. असे कितीतरी कठीण प्रसंग बवियाच्या राजकीय वाटचालीत आले आहे. त्या सर्वांवर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यशस्वीपणे मात केली. यात अज्जूदादांचा वाटाही फार मोठा आहे आणि म्हणूनच मी आधीच आमचे संकट मोचन अजीव दादा म्हटले आहे. महापालिका झाल्यानंतर विरोधकांनी 29 गावांच्या प्रश्नावरूनही रान पेटवले होते. मात्र अज्जू दादा स्थायी समिती सभापती झाल्यानंतर सर्वात जास्त कामे मंजूर झाली. तसेच त्या 29 गावातील विकास कामांना प्राधान्य दिले. परिणामी गावातील विरोधकांचा विरोध मावळला आणि म्हणूनच 4 दिवसांपूर्वी तहसीलदार कचेरी समोर लाल शपथ आंदोलनावेळी विरोधी नेत्यांना 29 गावातून तेवढीही माणसे जमवता आली नाही. यामागे अजीव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी घेतलेली संयमी भूमिकाच कामी आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शब्दांकन नरेंद्र एच पाटील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.